नुकतीच आपण हडपसर फुरसुंगी येथे एका मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर वरती छापा टाकलेला आहे आणि त्यामध्ये खूप चांगले फाइंडिंग्स आहेत. त्याचा काल रात्री गुन्हा देखील दाखल झालेला आहे. सो या अनुषंगाने आपल्याला एकूण 3 ठिकाणी 120 लोकांकरवी असा गैरप्रकार सुरू होता आणि एक कॉल सेंटर चालवलं जात होतं आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून म्हणजे बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईट बनवण्यात आलेल्या होत्या. या कॉल सेंटरवरून वेगवेगळ्या नागरिकांना फोन जात होते आणि त्या फोन कॉल्सवरती त्यांना पैसे जिंकण्याचा आमिष दाखवून त्या लोकांकडून पैसे उकळले जात होते. ॲपेक्स अचिव्हर्स, JKL इंडिया सोल्युशन्स अशा नावानं हे कॉल सेंटर सुरू होते, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही असे फेक कॉल सेंटर चाललेत याची कुठलीही कल्पना येऊ नये. आणि काही मायनर मुलं आणि साधारणतः 20 ते 25 वयोगटातल्या मुलांच्या माध्यमातून हे सगळं कॉल सेंटर चालवण्यात आलेलं होतं. ही जी कारवाई छापा कारवाई जी आहे याच्यामध्ये 120 संगणक, अनेक हार्ड डिस्क, मोबाईल फोन्स, कागदपत्र आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत एकूण 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आणखी कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्या संदर्भाने देखील चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या 2 आरोपितांच्याकडून एकूण 18-18.5 लाख रुपयांपर्यंत कॅश रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जवळपास 690 ग्रॅम गोल्ड जप्त करण्यात आलेलं आहे आणि जवळपास 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे. सो याच्या बाबतीमध्ये मुंडवा सिनियर PI स्मिता वासनिक यांच्याकडे ही माहिती प्राप्त होती की असं काहीतरी गैरप्रकार या भागामध्ये सुरू आहे आणि जवळपास 15 दिवस त्याच्या इंटेलिजन्सवरती त्यांनी काम केलेलं आहे. ही माहिती व्हेरीफाय केलेली आहे आणि ही माहिती पूर्णपणे खात्री पटल्यानंतर की हो या ठिकाणी अशा पद्धतीचं कॉल सेंटर चालतंय, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिवशी तिथे हे जे 120 जण तिथून कॉल सेंटरमध्ये काम करत होते यातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक दिवशी 200 ते 250 लोकांसोबत संपर्कात होती आणि त्यांना या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांना हे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा लाटला जात होता. आणि जी मुलं कॉल करता आहेत त्यांना अगदी नीड टू नो बेसिसवरती माहिती, हे जे खरे चालक आहेत ते फक्त त्यांना ठराविकच माहिती या मुलांना पुरवत होते. त्यामुळे साक्षीदार म्हणून या सगळ्या मुलांचे स्टेटमेंट